दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांनी जे काही प्रताप केलेले आहेत त्याची माहिती समोर येते। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कानात वॅक्स घातला जातो, डोळ्यात ड्रॉप्स घातले जातात। एमपीएससीच्या आदेशानुसार आता उमेदवारांची फेरपडताळणी केली जाते। झी24 तासकडे उमेदवारांच्या फेरपडताळणीची माहिती आहे आणि दिव्यांग उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे। वैद्यकीय पडताळणीनंतर कागदपत्रांच्या पडताळणीचीही गरज आहे। एकंदरीतच दिव्यांग उमेदवार आता अडचणीत आलेले आहेत। काय काय प्रताप दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केले जात आहेत त्याची माहिती हाती आली। नेमके काय प्रताप या बोगस दिव्यांग उमेदवारांनी केलेले आहेत जाणून घेऊया। तर दिव्यांग उमेदवारांकडून कानात वॅक्सचा वापर केला जातो। ऐकण्याची तीव्रता मापन यंत्रावर कमी करण्याचा प्रयत्न यातून होतो। दृष्टी क्षमता क्षीण दाखवण्यासाठी ड्रॉप्सचा वापर केला जातो। मानसोपचार सुरू असल्याचं दाखवण्यासाठी काहींची विमनस्क वागणूकही त्यावेळेला दिसते। वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी आधार कार्डवर वेगवेगळे पत्ते दिले जातात। अपंगत्वाची 40% मर्यादा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शहरांचा आणि पत्त्यांचा वापर केला जातो। खोटे भाडेकरू अग्रीमेंट तयार केल्याचंही उघड झालेलं आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, या सगळ्या प्रकरणातच म्हणजे एकीकडे पूजा खेडकर प्रकरण ताजं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवार जे जे प्रताप करतायत त्याची माहिती आपल्या हाती आलेली आहे। काय आहे हे नेमकं सगळं या सगळ्या प्रकरणात एकंदरीतच यंत्रणांचा फोलपणा उघड होतोय। जर आपण हॅलो खरंय आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी उमेदवार या ठिकाणी करताना दिसत आहेत। पूजा खेडकर प्रकरणापासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि आता नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 59 उमेदवारांनी वेगवेगळे प्रताप केल्याचं समोर येत आहे। एमपीएससीचे जे काही 9 उमेदवारांची फेर वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यामध्ये सुद्धा हे समोर आलंय। जर आपण नीटपणे ऑब्झर्व्ह केलं, आता सध्या तर अधिकृतरित्या कोणी बोलायला तयार नाही, मात्र यामध्ये जर आपण बघितलं तर काहींनी आपल्या आधार कार्डचे पत्ते वारंवार बदलवल्याचं दिसून येतंय, कारण की दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही अधिकारी त्यामध्ये माल प्रॅक्टिसेस करतात, काही करत नाहीत। त्यामुळे जे 40% निकष हा आवश्यक असतो दिव्यांग असल्याचा तो मिळवण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रयत्न केल्याचंही समोर आलेलं आहे। इतकंच नाही तर दिव्यांग दाखवण्यासाठी कानाचं म्हणजे कानाची जी क्षमता आहे, ऐकण्याची क्षमता कमी आहे, डोळ्यांची दृष्टी कमी आहे किंवा मानसोपचाराची गरज आहे, मानसोपचार सुरू आहेत, मानसिकदृष्ट्या विमनस्क अवस्थेमध्ये आहे, असे अनेक प्रकार या ठिकाणी समोर करण्यात आले। काहींनी कानामध्ये वॅक्स टाकला तर काहींनी डोळ्यांमध्ये ड्रॉप्स टाकलेत, असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी झालेले आहेत। मात्र यावेळेस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींची पडताळणी केली। विशेष एक्सपर्ट्स हे बाहेरून बोलवण्यात आले होते आणि त्यातून या उमेदवारांना अडचणी निर्माण होण्यात येईल अशी परिस्थिती आहे। विशेषतः एमपीएससीचे जे 9 उमेदवार आहेत त्यामध्ये या अडचणी समोर येतील असं दिसून येतं। तर वेळोवेळी काय घडतंय अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।